नमस्कार मित्रांनो, स्वागत सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता इथे काव्याने अनिशाला कॉल करून सांगितलेलं असतं की मला आज पार्थ बरोबर बाहेर जायचं आहे लॉंग ड्राईव्हवरती, त्यामुळे मी संध्याकाळी तुझ्याकडे अभ्यास करायला येणार नाही आहे, तर तू एकटीने तुझा अभ्यास कर. त्यानंतर आता काव्या घरी आलेली असते. ती खूप खुश असते, एक्सायटेड असते. ती विचार करत असते आज मला बाहेर जायचं आहे, पण मग मी कुठले कपडे घालू. कपाट उघडते, कपाटात खूप सगळे ड्रेस असतात. काव्याचं कन्फ्युजन होतं, हे घालू की ते घालू की हे घालू. मग आता काव्य विचार करते नेमकं काय करू. आता काव्य विचार करत तशी जिन्यात बसून घेते. आता काव्याला आठवतं की अरे मी नवीन एक ब्ल्यू कलरचा ड्रेस घेतला होता जो आईकडे. मग काव्य लगेचच आता आईला कॉल करते आणि आरुषीजवळ माझा ब्ल्यू कलरचा ड्रेस पाठवून दे, आज मला पार्थ बरोबर फिरायला जायचं आहे असं सांगते. आता पार्थ बरोबर काव्य फिरायला जाणार आहे हे ऐकून आईला सुद्धा खूप बरं वाटतं. ती लगेचच आरुषीजवळ तिचा ड्रेस पाठवून देते. तर आता इथे नंदिनीने सुद्धा जीवाला सांगितलेलं असतं की जीवा, आज तुम्ही माझ्याबरोबर डिनरला या, आपण डिनरला जाऊया आणि मग आपल्याला जे बोलायचं आहे ते आपण स्पष्टपणे बोलू शकू. त्याबरोबर आता जीवाने तिला सांगितलेलं असतं की मी रात्र होण्याची वाट बघेन नंदिनी, कारण मला तुझ्याबरोबर खरोखर डिनरला यायचं आहे. त्यानंतर आता जीवासुद्धा आनंद निवासमधून घरी यायला निघालेला असतो आणि त्याला सांगितलेलं असतं एका काकूंनी की नंदिनीने मला सांगितलं होतं तू हुडी घातल्यावर तिला जास्त आवडतोस, त्यामुळे तू हुडी घाल. तर आता जीवा ठरवतो की आपण आता हुडी घालूनच नंदिनीबरोबर डिनरला जायचं. त्याच्याकडे सुद्धा आता वेगवेगळ्या व्हरायटीच्या हुडी असतात. जीवासुद्धा विचार करत असतो मी काय घालू म्हणजे मी आणखीन जास्त स्मार्ट दिसेन, हँडसम दिसेन, मी नंदिनीला आवडेन. तर आता दुसरीकडे नंदिनीला विचार पडलेला असतो की आपण जातोय खरं, पण सगळं व्यवस्थित होईल का. तर दुसरीकडे जीवाला मात्र खात्री असते की सगळं छानच होणार आहे. आणि आता जीवा हा छान सगळी तयारी करत असतो. परफ्यूम कुठला मारायचा, शूज कोणते घालायचे, घड्याळ कोणतं घालायचं, हुडी कोणती घालायची, सगळं तो व्यवस्थित ठरवून ठेवतो. तर आता नंदिनी ही संध्याकाळी घरी आलेली असते. जीवाला वाटत असतं अरे यार ही रात्र कधी होईल, किती वेळ लागते रात्र व्हायला, आज दिवस संपत नाही आहे. नंदिनी जीवाला सांगते दिवस वेळेवर संपतोय, तुम्हाला घाई लागली आहे रात्रीची. त्यानंतर आता रात्र झालेली असते. नंदिनी छान तयार झालेली असते, जीवासुद्धा छान तयार झालेला असतो. नंदिनी म्हणते निघूया आपण, आणि मग ते दोघं बाहेर पडत असतात. जीवा नंदिनीचा हात पकडतो आणि म्हणतो आता जाऊया, आणि मग दोघंजणं एकत्र बाहेर पडत असतात. जीवा नंदिनीकडे एकटक बघत असतो. नंदिनी खरोखर खूप छान दिसत असते. क्रीम कलरचा ड्रेस घातलेला असतो, त्याच्यावर पिंक ओढणी, थोडीशी रेडिश लिपस्टिक, सगळं अगदी कसं छान जुळून आलेलं असतं. तर आता इथे आई बाबा हे एकत्र बसलेले असतात आणि आई भाजी सोलत असते. बाबा तिच्याबरोबर गप्पा मारत असतात. इतक्यात आता त्या ठिकाणी नंदिनी आणि जीवा आलेले असतात. नंदिनी आणि जीवाला असे एकत्र बघून, ते सुद्धा जीवाला एवढं खुश बघून आई बाबा विचारतात काय रे कुठे चाललाय दोघंजणं. आता नंदिनी तर काही बोलत नाही, कारण तिला थोडं ऑकवर्ड होतं सांगताना. पण जीवा मात्र लगेचच आनंदाने सांगतो की आई बाबा मी आणि नंदिनी आम्ही दोघंजणं डिनर डेटवर चाललोय. आता आई बाबा एकमेकाकडे बघून हसतात. त्याबरोबर लगेचच इकडे काव्याने सुद्धा कुठला ड्रेस घालायचा, कुठले इयररिंग्स घालायचे, कोणतं गळ्यातलं घालायचं, काय मेकअप करायचा, सगळं ठरवून घेतलेलं असतं. आणि आता इयररिंग्सवर मात्र ती जरा शंका घेत असते की नाही ह्या छान दिसतील की त्या छान दिसतील. कन्फ्युजन असल्यामुळे ती आता पार्थ घरी आलेला असतो, त्याला विचारते पार्थ माझं सगळं ठरलं आहे पण इयररिंग्स काही ठरत नाही आहेत, तुम्ही सांगा बरं ही जास्त छान दिसते की ही जास्त छान दिसते. त्यावर आता पार्थ तिला सांगतो ह्या हातातली जास्त चांगली दिसते. मग काव्या पार्थने सांगितलेले इयररिंग कानात घालते. आता मित्रांनो काव्य तर खूप जास्त खुश असलेली आपल्याला पाहायला मिळते, पण पार्थ मात्र फारसा खुश आपल्याला पाहायला मिळत नाही. तो खुश जरी काव्याला आहे असं वरती दाखवत असला तरीसुद्धा त्याच्या मनात काहीतरी विचार नक्कीच सुरू आहेत. आता पार्थच्या मनात नेमकं काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, त्यामुळे आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आता इथे काव्या ही इयररिंग्स वगैरे घालून रेडी झालेली असते. ती पार्थला विचारते कशी दिसते मी. त्यावर पार्थ म्हणतो तुम्ही नेहमीच छान दिसता, निघूया आपण, उशीर व्हायला नको आपल्याला पोहोचायला. त्याबरोबर काव्या म्हणते उशीर व्हायला नको म्हणजे कुठे जातोय आपण. त्यावर पार्थ म्हणतो ते तिकडे गेल्यावर कळेल, चला. तर आता इकडे पार्थ आणि काव्यसुद्धा बाहेर आलेले असतात. तर आईबाबा त्यांनासुद्धा असे एकत्र जाताना बघतात. आईबाबांना कळतच नसतं की नेमकं आपल्या घरात होतंय तरी काय. सूर्य सकाळी नक्की कुठल्या दिशेने उगवला होता. आज आपली दोन्ही मुलं अगदी जीवा नंदिनी बरोबर फिरायला चाललाय, काव्या पार्थ बरोबर चालली आहे. आई बाबा विचारतात
नक्की सगळं ठीक आहे ना रे? त्यावर आता लगेचच पार्थ म्हणतो, बाबा असं का विचारताय? त्यावर लगेचच काव्य म्हणते, काका तुम्हाला काय म्हणायचं आहे ना ते मला कळलंय, पण डोंट वरी, एकदम सगळं ठीक आहे. ही सगळी काही तुफान येण्यापूर्वीची शांतता नाही आहे, त्यामुळे डोंट वरी, सगळं काही छान होणार आहे. आता काव्याने एवढं कॉन्फिडेंटली सगळं काही छान होणार आहे सांगितलेलं असतं की मालिनी काकू एकदम खुशच होऊन जातात आणि त्या म्हणतात, तू म्हणतेस ना, मग सगळं छान होईल, जा आता. आणि हो, लवकर येण्याची काही घाई करू नका. आता दोघंही तिकडनं निघतात. आता इकडे पार्थ आणि काव्या गाडीमध्ये येऊन बसतात. आज पहिल्यांदाच काव्या पार्थच्या मागच्या सीटवर बसण्याऐवजी त्याच्या शेजारी येऊन त्याच्या बाजूला सीटवरती बसलेली असते. पार्थ काव्याकडे बघायला लागतो. काव्या म्हणते, असं काय बघताय? मी आत्तापर्यंत तुमच्या गाडीत तुमच्या मागच्या सीटवर बसायचं आहे, कारण आपण काहीच रिलेशनमध्ये नव्हतो, पण आता आपण चांगले मित्र आहोत आणि आपल्या मित्राच्या शेजारच्या सीटवर आपण बसूच शकतो, बरोबर ना पार्थ देशमुख? त्याबरोबर पार्थ काहीच रिप्लाय करत नाही, तो रिॲक्टच होत नाही, तो फक्त काव्याकडे बघत असतो. काव्या म्हणते, टॉप 30 आर्किटेक्टपैकी एक आर्किटेक्ट माझ्याबरोबर बसलाय, पण काही बोलतच नाही आहे, काय उपयोग मग? त्याबरोबर पार्थ लगेचच गाडी स्टार्ट करतो आणि आता दोघंजणं जायला निघतात. आता पार्थ आणि काव्या हे रस्त्याने चाललेले असतात. काव्या पार्थला म्हणते, पार्थ तुम्ही तर नेहमी म्हणता की तुमच्या गाडीमध्ये कुमार सानूंची गाणी लागतात म्हणून, मग आज काय तुमची गाडीतलं जे काही आहे ते बंद आहे की काय सिस्टम? त्याबरोबर पार्थ म्हणतो, काही बंद वगैरे नाही आहे. काव्य लगेचच कुमार सानूंची छान छान गाणी लावते. आता दोघंजणं गाणी ऐकत ऐकत त्यांना ज्या डेस्टिनीपर्यंत जायचं असतं तिथे पोहोचलेले असतात. आता पार्थ हा स्वतः गाडीतून खाली उतरतो आणि काव्याला सुद्धा खाली उतरायला लावतो. दोघंजणं आतमध्ये येतात, तर आतमध्ये छान सगळं डेकोरेशन वगैरे केलेलं असतं. काव्या खूपच खुश होऊन जाते आणि काव्या म्हणते, अरे वा, माझा मित्र तर एकदम भारी आहे. तर दुसरीकडे आता नंदिनी आणि जीवा हे सुद्धा घरून निघालेले असतात आणि ते सुद्धा दोघं कारने चाललेले असतात. जीवा नंदिनीला म्हणत असतो, नंदिनी आज तू ड्राईव्ह कर. नंदिनी म्हणते, मी का? त्यावर जीवा सांगतो की गेल्या वेळेस जेव्हा तू मला ड्राईव्ह करून घरी आणलं होतंस तेव्हा मी ड्रिंक केलं होतं, तू कसं ड्राईव्ह करतेस हे मी पाहिलंच नव्हतं, म्हणून आज तू ड्राईव्ह कर. नंदिनी छान ड्राईव्ह करते आणि दोघंही जण आता नंदिनीने ज्या ठिकाणी डिनर प्लॅन केलेलं असतं त्या ठिकाणी पोहोचलेले असतात. आता दोघंही खाली उतरतात, एकत्र आतमध्ये येतात. छान तिथले रिसेप्शनिस्ट त्यांचं वेलकम वगैरे करतात. जीवा नंदिनी बसतात. आता डिनर यायला जरा वेळ असतो, त्यामुळे जीवा नंदिनी बरोबर बोलायला लागतो आणि तो नंदिनीची माफी मागत असतो. नंदिनी मला माफ कर, माझं चुकलं, पण आज मी तुला माझा सगळा पास्ट सांगतो. आणि मग तो नंदिनीला सांगायला लागतो, 1 वर्षापूर्वी मी एका मुलीच्या प्रेमात पडलो होतो. अर्थात आता तिचं नाव तुला जाणून घेण्यात रस नाही आणि मला सुद्धा तिचं नाव पुन्हा आपल्यामध्ये आणायचं नाही. आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो. खरंच सांगतो, आम्ही लग्नही करणार होतो, पण काही अशा घटना घडल्या की ज्यामुळे नंतर आमचं लग्न होणं शक्य झालं नाही. ती तिच्या आयुष्यात मूव ऑन होण्याचा प्रयत्न करते, किंबहुना ती मूव ऑन झाली आहे सुद्धा, आणि मी सुद्धा माझ्या आयुष्यात मूव ऑन होण्याचा प्रयत्न करतोय. पण मी खरं सांगतो, माझं प्रेम मनापासून केलेलं होतं आणि खरं होतं, त्यामुळे मला मूव ऑन व्हायला थोडा त्रास होत होता. पण तुला माहिती आहे, तू माझ्या आयुष्यात आल्यानंतर आता खरोखर मी मूव ऑन व्हायला सुरुवात केली. हळूहळू मलाच कळलं नाही की कधी मी त्या मुलीला विसरून जायला लागलो. रोज दिवसातून 100 वेळा तिच्याबरोबर बोलणारा मी आता एकदा दिवसातूनही तिची आठवण काढत नाही. हे सगळं तुझ्यामुळे घडू शकलं आहे, पण जर तू माझ्या आयुष्यातून निघून गेलीस तर मात्र मला हे करणं शक्य होणार नाही. एकदा मी माझं प्रेम गमावलं आहे, मला परत माझं प्रेम गमवायचं नाही आहे. नंदिनी प्लीज मला एक संधी दे. त्याबरोबर आता नंदिनी जीवाला सांगते, जीवा शांत व्हा. हे बघा, माझी हीच इच्छा होती की तुमच्या मनात जे काही आहे, जो काही सल आहे, तो तुम्ही माझ्याशी बोलून मोकळं व्हावं. आता बघा, तुम्ही माझ्याशी बोललाय, तुम्हालाही हलकं वाटेल आणि माझ्याही मनात कोणत्या प्रकारची शंका उरलेली नाही आहे. जर खरंच मनापासून तुम्ही मूव ऑन व्हायला तयार आहात तर ठीक आहे, आपण दोघं एकत्र राहू. त्यावर जीवा विचारतो, म्हणजे नंदिनी तू मला? त्यावर नंदिनी म्हणते, हो, केलं मी तुम्हाला माफ. आता नंदिनीने जीवाला माफ केलं हे ऐकून जीवाला खूपच जास्त आनंद झालेला असतो. जीवा नंदिनीला सांगत असतो, नंदिनी तुला माहीत नाही आहे, मला खरोखर किती बरं वाटतं आहे, किती आनंद होतो आहे. म्हणजे खरं सांगू का तुला, मी तुला दुखावलं आहे याचं ना ओझं होतं माझ्या जीवावरती, पण आता ते ओझं हलकं झालं आहे. मी तुला खूप आनंदी, नाही सॉरी, तू काय म्हणतेस, सुखी, मी तुला सगळं सुख देण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन. बघ, आता हे सगळं ऐकून नंदिनीला खूप बरं वाटतं. इतक्यात आता डिनर आलेला असतो. जीवा म्हणतो, नंदिनी सुरू करूया. आणि मग आता जीवा आणि नंदिनी दोघंजणं एकत्र डिनर करतात. त्यांची डिनर डेट खूपच छान झालेली असते. त्यांच्यातले सगळे गैरसमज दूर झालेले असतात आणि नव्याने ते दोघं एकत्रही आलेले असतात. तर दुसरीकडे आता पार्थ आणि काव्या हे सुद्धा त्यांच्या डेस्टिनीपर्यंत पोहोचलेले असतात. आता पार्थने सुद्धा अगोदर सगळी तयारी करून ठेवलेली असते. रिसेप्शनिस्ट येते आणि विचारते, तुम्ही मिस्टर अँड मिसेस देशमुख बरोबर? तुम्ही टेबल बुक केलं आहे.
त्याबरोबर आता मिसेस देशमुख ऐकल्याबरोबर काव्या पार्थकडे बघते, तर पार्थ म्हणतो बरोबर. त्याबरोबर लगेचच काव्या म्हणते हो मीच मिसेस देशमुख. आणि मग लगेचच आता रिसेप्शनिस्ट सांगते प्लीज या ना मॅम, वेलकम. आणि मग ती त्यांचं टेबल जिथे असतं ते सगळं त्यांना दाखवून देते. आता ते सगळं बघून काव्या खूपच खुश झालेली असते. ती म्हणत असते पार्थ खूप छान तयारी केली आहे तुम्ही. मला वाटलं नव्हतं की एवढी स्पेशल लॉंग ड्राईव्ह आणि त्यानंतर एवढी छान डिनर डेट घेऊ आपण. त्याबरोबर पार्थ म्हणतो बसा. तो काव्याला बसायला लावतो. काव्या म्हणत असते की मग काय करूया आता. त्यावर पार्थ म्हणतो पहिलं जेवण करून घेऊया, त्यानंतर बोलू काय बोलायचं आहे ते. त्याबरोबर लगेचच काव्या म्हणते चांगली आयडिया. आणि मग आता लगेचच ती मेन्यू कार्ड हातामध्ये घेते. पार्थला म्हणते आज तुमच्या आवडीचं मागूया, तुम्ही मागवा. त्याबरोबर पार्थ म्हणतो मी सरळ साध्या गोष्टी खाणारा माणूस आहे, मला हे एवढं काही चांगलं जेवण आवडत नाही. तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही ऑर्डर करा, तुमच्या आवडीचं जेवण मागवूया आपण. आता पार्थने तुमच्या आवडीचं मागवूया म्हटल्याबरोबर काव्या म्हणते ठीक आहे, आज माझ्या आवडीचं मागू, नेक्स्ट टाईम तुमच्या आवडीचं. त्यावर पार्थ म्हणतो नेक्स्ट टाईम. त्यावर काव्या म्हणते हो, आपण आज थोडे शेवटचे फिरायला आलो, पुन्हा येऊच की. त्याबरोबर पार्थ म्हणतो पुन्हाचं पुन्हा बघू, आत्ता तुम्ही मागवा. आणि मग लगेचच आता काव्या ही सगळं अगदी इटालियन, कॉन्टिनेंटल आणि चायनीज जेवण मागवते, जसं तिला सगळं आवडतं तसं. आता सगळं जेवण येईपर्यंत काव्या ही पार्थला म्हणत असते पार्थ खरंच तुम्हाला माहिती आहे तुमच्याशी बोलल्याच्या नंतर आणि आज आपण इथे फिरायला आल्याच्या नंतर आपल्यातलं सगळं चांगलं होईल आणि सगळं व्यवस्थित होईल याची मला खात्री पटली. म्हणजे जरी आपण नवरा बायको म्हणून एकत्र राहणार नसलो तरीसुद्धा आपण दोघं कायम मित्र म्हणून एका घरात एकत्र राहू शकतो. आता ना तुम्हाला ऑकवर्ड होणार माझ्यामुळे ना मला तुमच्यामुळे. आता काव्या बोलत चाललेली असते, पार्थ काहीच बोलत नसतो, पार्थ फक्त ऐकत असतो. काव्या पार्थला म्हणत असते पार्थ नेहमी तर तुम्हाला एवढं बोलायचं असतं, मग आज काय तुम्ही स्पेशल उपवास वगैरे पकडलाय का की तुम्ही काही बोलणार नाही आहे तसं. त्यावर पार्थ म्हणतो नाही तसं काही नाही आहे. त्यावर काव्या म्हणते नाही आहे ना तसं काही, मग बोला की. नेहमी तुम्ही एवढी बडबड करत असता आणि मलाच कंटाळा येत असतो आणि आज तुम्ही गप्प बसलाय आणि मी बडबड करते, उलटं होतं हे. त्याबरोबर पार्थ हा काही बोलणार इतक्यात तिथे जेवण आलेलं असतं. जेवण आल्याबरोबर पार्थ म्हणतो पहिलं जेवून घेऊ, जेवता जेवता बोलू. त्याबरोबर आता पार्थ आणि काव्या जेवत असतात. काव्या ही पार्थला म्हणत असते पार्थ खरंच एवढं सगळं सॉर्ट आऊट होईल असं मला वाटलं नव्हतं. त्यावर पार्थ म्हणत असतो मला सुद्धा नव्हतं वाटलं. काव्या तुम्हाला आठवतंय लग्नात आपण सप्तपदी घेतल्या होत्या. त्यावर काव्या म्हणते पार्थ प्लीज नको ना त्या आठवणी. त्यावर पार्थ म्हणतो आज गरज आहे त्यांची. मला सांगा त्यावेळेस आपण एकमेकांना काय वचनं दिली होती. त्यावर काव्या म्हणते काय वचनं दिली होती. त्या गुरुजींनी जे सांगितलं ते सगळं बोललो होतो आपण. त्यावर पार्थ म्हणतो ते सगळं बोललो होतो, पण आपण एकमेकाला अशी वचनं दिली होती की आपण एकमेकाच्या सुखदुःखात कायम एकमेकाची साथ देऊ, आपण एकमेकाचा कायम आधार बनू, एकमेकाची इच्छा कायम पूर्ण करू. त्याबरोबर काव्य म्हणते हो, पण हे सगळं आता सांगण्याची काय गरज आहे. त्यावर पार्थ म्हणतो गरज आहे, जेवून घ्या. आणि मग त्या दोघांचं जेवून झाल्याच्या नंतर पार्थ म्हणतो की तुमची एक इच्छा अपूर्ण राहिली आहे जी मला पूर्ण करायची आहे. त्यावर काव्य म्हणते माझी कोणती इच्छा अपूर्ण आहे. त्यावर काव्य म्हणते माझी परीक्षा. अहो पण त्याच्यात तुम्ही काय करणार आहात, ती येईल तेव्हाच द्यावी लागेल की. त्यावर पार्थ म्हणतो नाही, ते तर तुम्ही स्वतःच्या कष्टावर पास होऊन दाखवाल, त्याच्यात मी काहीच नाही करू शकत, पण माझी एक दुसरी तुमच्या इच्छा अपूर्ण करायची राहिली आहे ती पूर्ण करायची आहे. आणि मग पार्थ ते डिवोर्स पेपर्स काढतो आणि काव्याला सांगतो ही इच्छा तुम्हाला माझ्याबरोबर नवरा म्हणून कधीच राहायचं नव्हतं, मित्र म्हणून तुम्हाला माझ्याबरोबर राहायचं आहे ही गोष्ट तुम्ही मला 2 ते 3 वेळा सांगून झाली, पण कधीच तुम्ही मला नवरा म्हणून स्वीकाराल असं बोललेलं नाही आहे. त्यामुळे तुम्हाला माझ्याबरोबर राहण्यात रस नाही आहे. मग उगाचच्या उगाच गळ्यात मंगळसूत्र घातलेला जो धागा आहे तो तुमच्या गळ्याचा फास बनेल, हे कशाला करू. त्यापेक्षा तुम्हीही मोकळ्या व्हा आणि मीही. तुम्हाला मित्र म्हणून जेव्हा कधी माझी गरज भासेल, जेव्हा कधी मी तुमच्याबरोबर असावं असं वाटेल त्यावेळेस मी येईन तुमच्या मदतीला, तुमच्याजवळ, तुमच्याबरोबर. पण उगाचच्या उगाच या नात्यात मला तुम्हाला अडकवून ठेवायचं नाही आहे. आता हे सगळं ऐकताना काव्याच्या डोळ्यात अश्रू आलेले असतात. काव्या रडत असते. ती म्हणत असते जर हेच बोलायचं होतं तर मग इथे यायची काय गरज होती पार्थ, मला वाटलं होतं की सगळं काही. त्यावर पार्थ म्हणतो सगळं काही चांगलं झालंय काव्या, तुम्हाला हवं होतं तसंच, तुम्हाला मैत्री हवी होती ना, मग मैत्री कायम राहील. फक्त ह्या नवरा बायकोच्या नात्यातनं तेवढं मोकळं होऊया. तुम्हाला मोकळं करायचं आहे मला, तुमची इच्छा नवरा म्हणून पूर्ण करायची आहे मला, आणि शेवटची इच्छा पूर्ण करण्याची संधी द्या मला, कारण यापुढे नवरा म्हणून मी तुमच्यासोबत नसेन ना.
त्याबरोबर मात्र आता काव्या काही बोलत नसते, ती उठून चाललेली असते. पार्थ तिचा हात पकडतो आणि तिला म्हणतो, प्लीज या कागदपत्रांवर सह्या करा, तेव्हाच पुढची फॉर्मॅलिटी मला कंप्लीट करता येईल. त्यावेळेस आता काव्या ही त्या कागदांवरती सह्या करते आणि धावत रडत तिकडनं निघून जाते. आता काव्या रडत जरी असली तरी पार्थ तिच्या मागे जात नाही, कारण तो विचार करतो की काव्या आता जितकी एकटी राहील तितकं ती स्वतःला सावरू शकेल, सांभाळू शकेल, आणि आता सध्या तिला एकटी आणि एकांताची गरज आहे. मग आता पार्थ हा उशिराने घरी जातो, पण तो घरी गेल्यावर सुद्धा बेडरूममध्ये जात नाही, हॉलमध्येच झोपून घेतो. दुसऱ्या दिवशी आई बाबा उठायच्या अगोदर, कोणीही पाहण्याच्या अगोदर पार्थ बेडरूममध्ये जातो. काव्या रात्रभर झोपलेली नसते, ती जागीच असते. पार्थ काव्याला सांगतो, लवकर आवरून घ्या, आपल्याला बाहेर जायचं आहे. काव्या विचारते, आज कुठे जायचं आहे? त्यावर पार्थ सांगतो, आज आपल्याला कोर्टात जायचं आहे. आपल्याला आपल्या डिवोर्सची जी काही प्रोसिजर आहे ती पुढे कंप्लीट तर करावीच लागेल ना. त्यावर काव्या म्हणते, तुम्ही जर सगळं ठरवलेलंच आहे ना, तर आता मी काही बोलण्यात अर्थच उरत नाही. आणि मग आता पार्थ आणि काव्या हे दोघंही घरातनं दुसऱ्या दिवशीही एकत्र निघालेले असतात. आता आई बाबा पुन्हा विचारतात, अरे आजही फिरायला जात आहे का? त्यावर पार्थ म्हणतो, नाही आई बाबा, आज आम्ही एका महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जातो. त्यावर आई बाबा म्हणतात, जा जा, रोज बाहेर जा असे एकत्र. त्यावर पार्थ म्हणतो, आई बाबा मे बी हे शेवटचं असेल. त्यावर आई विचारते, पार्थ अरे असं काय बोलतोयस? त्यावर पार्थ म्हणतो, अगं आई, आता काव्याची परीक्षा येते ना, मग आता कुठे सारखं सारखं बाहेर जायला जमणार आहे, बरोबर ना काव्या? त्यावर काव्या म्हणते, हो, त्यानंतर ट्रेनिंगसुद्धा होईल माझं. आणि मग आता पार्थ आणि काव्या तिकडनं निघतात आणि लगेचच कोर्टात पोहोचलेले असतात. कोर्टात आल्यानंतर त्यांना सांगितलं जातं की तुम्हाला 6 महिने काउन्सिलिंग घ्यावं लागेल. डिवोर्स घेण्याअगोदर हे कंपल्सरी असतं, कारण काहीच वेळा असं घडतं की कपल्समध्ये वाद होतात, भांडणं होतात, डिवोर्सच्या डिसिजनपर्यंत जाऊन पोहोचतात, पण काउन्सिलिंग घेतल्यानंतर त्यांना असं जाणवतं की त्या दोघांनी एकत्र राहायला हवं, डिवोर्स घेण्याएवढं त्यांच्यात काहीच झालेलं नाही आहे. त्यामुळे आता त्या दोघांनाही काउन्सिलिंग घ्यावंच लागेल. हा डिवोर्स प्रोसिजरचा एक कंपल्सरी पार्ट आहे. त्याबरोबर काव्या म्हणते, हे तरी चालेल ना तुम्हाला, की हेही नको आहे? त्यावर पार्थ म्हणतो की जे लिगल प्रोसिजर आहे त्याच्या अकॉर्डिंगच आपल्याला सगळं करावं लागेल. आणि मग ते दोघं जण 6 महिने एकत्र राहायला तयार होतात. आता 6 महिन्यात त्यांना नवनवीन वेगवेगळे टास्क दिले जातात, जसं की सगळ्यांसाठी स्वयंपाक बनवणे, तो सुद्धा एकत्र, एक दिवस अख्खाच्या अख्खा न भांडता घालवणे, एक दिवस अख्खाच्या अख्खा एकमेकाबरोबर न बोलता घालवणे, एक दिवस शॉपिंगला जाणे, दोघांसाठी एकमेकाने खरेदी करणे वगैरे, अशा इतर बऱ्याच काही गोष्टी त्या काउन्सिलिंग सेशनमध्ये असतात. आणि आता पार्थ आणि काव्या हे दोघंही त्या करत देखील असतात. त्याबरोबर आता इथे हे सगळं बघून रम्या मात्र चांगली चिडत असते, कारण तिला पार्थ आणि काव्याने एकत्र आलेलं नको असतं. तिला असंच वाटत असतं की या दोघांमध्ये कायम वाद होत राहिले पाहिजे, या दोघांचा घटस्फोट झाला पाहिजे, म्हणजे मला फारसं काही करावं लागणार नाही, आपोआप पार्थ माझा होऊन जाईल. पण आता तसं काही होताना आपल्याला दिसणार आहे की नाही हे पाहणं खूप रंजक ठरेल. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. हा व्हिडिओ तर आता इथेच संपतोय. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत ह्या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद.